येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते सगळे टाळले पाहिजेत आणि पारदर्शकपणाने चांगली निवडणूक प्रक्रिया राबवावी असा आमचा आग्रह असणार आहे. आम्ही सगळेजण भेटतोय आणि तो आग्रह निवडणुकीच्या पूर्वी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत. सत्ताधारी खरं तर या एकूणच पूर्ण शिष्टमंडळामध्ये कुठे सहभागी होताना दिसून येत नाहीयेत. कदाचित त्यांना त्याची गरज वाटत नसावी. ज्या प्रकारे निवडणुका महाराष्ट्रात सुद्धा झालेल्या आहेत आणि ज्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते पाहता ही खरी गरज विरोधी पक्षांनाच आहे. त्यामुळे आम्ही जातो आहोत. तुम्हाला वाटतं मग आज शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाईल आणि योग्य तो न्याय मिळेल, निवडणूक आयोग सगळं ऐकून घेईल असं वाटतंय? लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. लोकशाही यंत्रणा ज्या आहेत त्यांच्याकडे दाद मागणं, आमचं मत मांडणं हे मला वाटतं आमचं काम आहे आणि आम्ही ते करू. शेवटी निर्णय जनतेने घ्यायचा आहे, जनता ती घेईल. एकूणच सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोगचा कारभार हा पारदर्शकच आहे. लोकसभेच्या वेळेस तुम्हाला योग्य वाटत होता, विधानसभेच्या वेळेस तुम्हाला अयोग्य वाटतोय. ज्या प्रकारे 6 वाजल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढली, ज्या प्रकारे याद्यांमध्ये 30 नावं वेगवेगळ्या फोटोच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, ते पाहता याद्यांच्या बद्दलच मोठा घोळ आहे. ज्या प्रकारे मध्यंतरीच्या काळात मतदानाची संख्या अभूतपूर्व प्रमाणे वाढली, तर ह्या संशयास्पद गोष्टी आहेत ज्या ऑलरेडी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्यामुळे शंका नक्कीच आहे. पुरावे आज देणार आहात निवडणूक आयोगाला? यापूर्वीच ते खरं तर देण्यात आलेले आहेत आणि जे फोरम आहेत त्याच्यावर आमचे वरिष्ठ नेते जे आमच्या वेगवेगळ्या पक्षांचे आहेत ते त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील. धन्यवाद सर. आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर आजची भेट ही अत्यंत महत्त्वाची असेल असं मत या ठिकाणी अजित नवले यांनी व्यक्त केलेलं आहे. निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभारासंदर्भात त्यांनी प्रश्नही उपस्थित केले. कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.